श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार, दिनांक आहे 12 मे आणि या दिवशी आलेली आहे वैशाख बौद्ध पौर्णिमा. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ना, तर ते वेगवेगळं असतं. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी नारायण यांची पूजा आराधना केल्यास कुटुंबात सुख, समाधान, शांती, संपत्ती लाभते असं म्हटलं जातं. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा देखील म्हटलं जातं. याच दिवशी भगवान विष्णू यांचा 9वा अवतार म्हणून गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं. वैशाख पौर्णिमेला नदीमध्ये स्नान, गरजू व्यक्तीला दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना बुद्धित्वाची प्राप्ती झाली. म्हणूनच या दिवशी पिंपळ वृक्षाला सुद्धा अतिशय जास्त महत्त्व दिलं जातं. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी ही त्या पानांमध्ये वास करते आणि पिंपळ वृक्षालाच पूर्ण विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. म्हणून पिंपळ वृक्ष हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा मग त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून जर हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय हा करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरावरून उतरवून बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरावरून ओवाळून जर फेकली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. घरामधील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, पौर्णिमा अमावस्या ही तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा ही केली जाते. बौद्ध पौर्णिमा ही देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे, कारण बौद्ध पौर्णिमा या दिवशी गौतम बुद्धांचा जो अवतार आहे तर तो भगवान विष्णूंचाच 9वा अवतार मानला जातो आणि म्हणून आपल्याला हे काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करणार तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. तुम्हाला कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य असेल तर 6 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ आहे तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये जर आपण हा प्रभावी उपाय जर केला तर आपल्याला या उपायाचं पटकन फळ हे प्राप्त होते. त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर वेळ असेल तर ह्या वेळेमध्ये करा, नसेल वेळ तर 6 ते 12 या वेळेमध्ये करा. तर पहा, आपल्याला उपाय का करायचा आहे. जर तुमच्या घराला कुणाची नजर बाधा लागलेली असेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तुमच्या घराला जर कुणी करणी बाधा केलेली असेल, तुमच्या घरामध्ये काही शत्रुपीडा असेल, म्हणजे एखादा तुमचा शत्रू आहे आणि तो तुमची प्रगती झालेली त्याला देखवत नाही आणि ती प्रगती होऊ नये यासाठी तो खूप सारे प्रयत्न करत आहे. असे जे गुप्त शत्रू असतात किंवा आपल्या आसपास शेजारी पाजारीसुद्धा असे जळकुटे लोक राहतात की त्या लोकांना आपली प्रगती झालेली देखवत नाही आणि आपली प्रगती होऊ नये म्हणून ते नजरदोष लावत असतात. आणि म्हणूनच अशा लोकांची जे नजरदोष आहेत ते दूर होण्यासाठी, अशा लोकांचा नाश होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत आजारी लोक पडत असतील किंवा मग तुमच्या घराची प्रगती होत नाही, सतत तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडीअडचणी येत आहे, कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, उपायासाठी आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. तर आपल्याकडे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल, परंतु खडे मीठ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत थोडेसे काळे तीळ.
काळे तीळच आपल्याला घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घ्यायचे नाही. काळे तीळ थोडेसे घ्यायचे आहेत, चिमूटभर घेतले तरी चालतील. त्याचबरोबर आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 2 हिरव्या वेलची. तर ह्या हिरव्या वेलची देखील आपल्याला अखंडच घ्यायच्या आहेत. तर पहा, या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. यापैकी जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही. जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत. आपण ह्या ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत तर ह्या वस्तू इडापिडा, अलक्ष्मी, त्याचबरोबर नजरबाधा, काही दोष लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. त्यांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे आणि नंतरच तुम्हाला उतरवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, सारखे चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, त्यांच्यावरून उतरवायचं आहे. मोठं मुलं असतील, त्यांची अभ्यासामध्ये किंवा मग नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, अशा मुलांवरून उतरवायचं. घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यावरून उतरवायचं. आणि घरात एखादा कर्ता पुरुष आहे, त्याचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही, अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला संपूर्ण घरातील व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या वस्तू घ्यायची गरज नाही. ह्याच वस्तू सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू तुम्हाला टच करायच्या आहेत, म्हणजे पूर्ण घरातून फिरवायच्या आहेत. आणि ह्या वस्तू तुमच्या भिंतींना टच करत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला फेकून द्यायच्या आहेत. आता फेकून देताना तुमच्या घराच्या शेजारी एखाद्याचं घर असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाही. कुणाला त्रास होईल असं आपल्याला करायचं नाही. जर तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला त्याचे जास्त डबल परिणाम हे बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला त्याचे जास्त दोष हे प्राप्त होतील. त्यामुळे तुम्हाला असं करायचं नाही. आणि तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ह्या वस्तू फेकून दिल्या तरी चालेल. जर तुमच्याकडे फेकण्यासाठी काही नसेल तर तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये देखील ह्या वस्तू टाकून देऊ शकता. किंवा मग 2-4 कापराच्या वड्या त्यामध्ये ठेवून त्या घराच्या बाहेर जाऊन जाळून देऊ शकता. आता तुम्ही घराच्या बाहेर जर ह्या वस्तू फेकल्या तर त्या कुठे पडल्या ह्या पाहायच्या नाही. डायरेक्ट तुम्हाला सरळ घरी निघून यायचं आहे, मागे वळून पाहायचं नाही. आता उपाय करणारी व्यक्ती जी आहे तिने हा उपाय करताना कुणाशीही बोलायचं नाही. तिला रोखणार नाही, टोकणार नाही, असं आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला कुणीच रोखणार नाही अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि ह्या वस्तू तुम्ही बाहेर फेकून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतरच घरामध्ये प्रवेश करून इतरांशी बोलायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही. अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.